Welcome, dear students. Online lecture subject Agriculture Science and Technology Standard 11. Dear students, in previous lecture we have studied about chapter number 10, weed management. In today's lecture we are going to start our new chapter number 11, pest and disease control. Part first. Dear students, previous lecture we have studied weed management. मागील लेक्चर मध्ये आपण तण नियंत्रण किंवा तणांचा बंदोबस्त कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती मागील चॅप्टर मध्ये घेतलेली आहे. त्यानंतर आपला जो 11वा चॅप्टर आहे पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, कीड आणि रोग नियंत्रण, हा आपला 11वा चॅप्टर आहे. तो आज आपण या ठिकाणी सुरुवात करत आहे. फर्स्ट, मीनिंग ऑफ पेस्ट. मीनिंग ऑफ पेस्ट. आता या ठिकाणी पेस्टचा अर्थ काय आहे, पेस्ट कशाला म्हणतात ते आपण सुरुवातीला पाहूयात. पेस्ट मीन्स एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट multiplies in a large number and causes damage or diseases to human, animal, plants or property. पेस्ट कशाला म्हणायचंय तर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एक जिवंत प्राणी आहे दॅट मल्टिप्लाइज इन अ लार्ज नंबर, आणि ते त्यांचं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट करतात लार्ज नंबर, अँड कॉजेस डॅमेज or disease to human, animal, plant or property. तर हे लार्ज नंबरचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात तर ते डॅमेज करतात किंवा डिसीज त्या ठिकाणी तयार करतात. कोणाला करतात तर ह्युमन, ॲनिमल, प्लांट्स और प्रॉपर्टी. आपली जी काही प्रॉपर्टी आहे, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स किंवा आपण ह्युमन बिईंग, ह्यांना त्या ठिकाणी हे पेस्ट हार्मफुल इफेक्ट त्या ठिकाणी देतात. Pest indicates the harmful insect, or this includes insect, mites, fungi, bacteria, viruses, rats, birds, animals, nematodes and weeds. आता पेस्ट कशाला म्हणायचं आहे तर जे काय हार्मफुल इन्सेक्ट्स आहेत मग त्यामध्ये काही कीटक येतात, माइट्स फंगस असतात, बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस, रॅट्स म्हणजे उंदीर, पक्षी, ॲनिमल्स काही प्राणी आहेत, निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी, वीड्स म्हणजे तण, हे या ठिकाणी पेस्ट मध्ये त्यांचा समावेश होतो. द टर्म पेस्ट इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड पेस्ट इज विच मीन्स डॅमेज. पेस्ट म्हणजे काय तर डॅमेज असा अर्थ होतो. लॅटिन शब्द आहे, लॅटिन भाषेमधनं हा पेस्ट हा शब्द आलेला आहे. द इन्सेक्ट आर डॉमिनंट इन इकोसिस्टम. ॲज अ इन्सेक्ट हॅव एक्सटर्नल स्केलेटॉन, स्मॉल साइज, prolific reproduction, efficient body system, adaptability to new environment, remain dormant in adverse condition. जे काही इन्सेक्ट आहेत तर ते इन्सेक्ट इकोसिस्टीम मध्ये डॉमिनंट आहेत. डॉमिनंट म्हणजे काय तर ते मानवापेक्षा वरचढ आहेत. एक्सटर्नलला त्या ठिकाणी एक्सटर्नल स्केलेटॉन त्या ठिकाणी असतो, स्मॉल साईजचे ते असतात, प्रॉलिफिक रिप्रोडक्शन होतं, त्यांचं जे प्रजनन आहे ते प्रजनन एकदम फास्ट होतं. देन इफिशियंट बॉडी सिस्टीम, त्यांची बॉडी सिस्टीम इन्व्हायरमेंटला सुटेबल असते, इफिशियंट असते. ॲडॅप्टेबिलिटी टू न्यू इन्व्हायरमेंट, नवीन इन्व्हायरमेंट मध्ये ते लगेच ॲडॅप्ट होतात. रिमेन डॉर्मंट इन ॲडवर्स कंडिशन, त्याचबरोबर जो डॉर्मंट कंडिशन जी आहे त्याची
डॉर्मंट कंडिशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस एखाद्या वेळेस ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन तयार होते, मग अशा वेळेस बरेचसे सजीव त्या ठिकाणी मरण पावतात, परंतु जे कीटक आहेत ते कीटक त्या ठिकाणी तग धरून राहतात, डॉर्मंट कंडिशनला ते त्या ठिकाणी राहतात. तर याला आपण पेस्ट असं म्हणतो. पेस्ट मीन्स एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट मल्टिप्लाइज in a large number and causes damage or disease to human, animal, plants or property. ही त्याची डेफिनेशन आहे. देन मिनिंग ऑफ डिसीजेस. डिसीजचं मिनिंग काय आहे. देन मिनिंग ऑफ डिसीज. डिसीज म्हणजे काय, तर रोग. आता रोग कशामुळे होतात ते आता आपण सर्वांना माहित आहे, तुम्ही बायोलॉजी मध्ये सुद्धा ते शिकलेला आहे. बॅक्टेरिया, व्हायरसेस यांच्यामुळं त्या ठिकाणी, किंवा फंगसमुळे त्या ठिकाणी विविध रोग होऊ शकतात. तर डेफिनेशन पाहूया. डिसीजेस इज डिफाइंड ॲज फिजियोलॉजिकल और स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी that is harmful to plant or any of its parts or produce that reduce their economic value. या ठिकाणी डिसीज कशाला म्हणायचं आहे, तर फिजियोलॉजिकल और स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी. या ठिकाणी काही भौतिक आणि जी काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आहे ती त्या ठिकाणी प्लांट्स वरती तयार होते. इज हार्मफुल टू प्लांट or any of its parts or produce that reduces their economic value. आणि प्लांट्सची त्या ठिकाणी इकॉनॉमिक व्हॅल्यू रिड्यूस होते. Disease is a physiological and structural deformity that is harmful to plant. असं जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये मार्क्स मिळतात. Diseases of plants are responsible for damage to plant and their produce. त्याचबरोबर डिसीज जे आहे तर ते रिस्पॉन्सिबल आहेत प्लांट्सचं डॅमेज होण्यामागे, किंवा त्यांचं जे प्रोड्यूस आहे ते त्या ठिकाणी डॅमेज होण्यासाठी त्या ठिकाणी डिसीजेस कारणीभूत असतात. डिसीजेस मे बी कॉज्ड बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम which are affected by factors as a temperature, moisture, aeration, deficiency or excess of plant nutrients, pH, acidity or alkalinity. तर डिसीज जे आहेत, रोग जे आहेत, तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मुळे त्या ठिकाणी होतात. मग त्याला काही फॅक्टर्स कारणीभूत आहेत. मग त्यामध्ये तापमान, हवेतील आर्द्रता, त्यानंतर एरेशन म्हणजे हवा, त्यानंतर काही डिफिशियन्सी असते किंवा एक्सेस, काही न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असते, अन्नद्रव्याची कमतरता किंवा त्याचं जास्त असतं. त्यानंतर सॉइल पीएच, मातीचा जो सामू आहे त्याला आपण पीएच असं म्हणतो, सॉइल पीएच. मग त्यामध्ये ऍसिडिटी और अल्कलिनिटी हे दोन त्याच्यामध्ये येतात. तर हे सगळे घटक त्या ठिकाणी डिसीज येण्यामध्ये कारणीभूत असतात. देन टाइप ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. पुढचा आपला टॉपिक आहे टाइप्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. या ठिकाणी आता सुरुवातीला आपण टाइप ऑफ पेस्ट पाहूयात. म्हणजे जे काही कीटक आहेत ते कीटक सुरुवातीला आपण पाहूयात. टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स म्हणजे त्याच्या जो इन्सिडन्स आहे त्या इन्सिडन्स नुसार या ठिकाणी ते जिथं कीटक सापडतात त्यामध्ये फर्स्ट रेग्युलर पेस्ट. रेग्युलर म्हणजे काय, तर ती सतत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, रेग्युलर त्या ठिकाणी असते आपल्या शेतात. द रेग्युलर पेस्ट ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली ऑन द क्रॉप अँड सच पेस्ट हॅव क्लोज असोसिएशन विथ अ पर्टिक्युलर क्रॉप. आता ही जी पेस्ट आहे रेग्युलर पेस्ट, ऑकर मोस्ट फ्रिक्वेंटली ऑन द क्रॉप, ती त्या पिकांवरती येतेच. 100% ती पेस्ट त्या पिकांवरती येणार असं त्याच्यामध्ये त्यांचं असोसिएशन असतं विथ अ पर्टिक्युलर क्रॉप. These pests are expected to occur on the crop sometimes before harvest. पिकांची काढणी करण्याच्या अगोदर ह्या पेस्ट त्या ठिकाणी त्या पिकांवरती येतात. उदाहरणार्थ थ्रिप्स ऑन चिली, जॅसिड्स
ऑन पॅडी, aphids ऑन मस्टर्ड, फ्रूट बोरर ऑन ब्रिंजल. त्यामध्ये जे थ्रिप्स आहेत, ह्या थ्रिप्स, जॅसिड्स आणि aphids या रस शोषक किडी आहेत. म्हणजे सेल सॅप करतात आपल्या पानांमधनं अन्नरस शोषून घेण्याचं काम करतात. त्यानंतर फ्रूट बोरर इन ब्रिंजल, वांग्यामध्ये फ्रूट बोरर असतो. एक आळी त्या ठिकाणी फळांमध्ये जाते होल करून वांग्यामध्ये, आतमध्ये सगळं मटेरियल खाण्याचं काम करते. नंतर त्याचं पतंगामध्ये रूपांतर होतं. तर अशा ज्या पेस्ट आहेत ह्या रेग्युलर पेस्ट आहेत, त्या पर्टिक्युलर क्रॉप मध्ये ते येतातच. देन सेकंड, स्पॉरडिक पेस्ट. The sporadic pest occurs in a few isolated localities, occasionally in a certain years. तर स्पॉरडिक पेस्ट जी आहे तर ती आयसोलेटेड लोकॅलिटी, म्हणजे एका विशिष्ट ठिकाणीच त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि ऑकेजनली म्हणजे क्वचितच त्या ठिकाणी त्या काही वर्षानंतर त्या येत असतात. उदाहरणार्थ स्टिंक बग इन राईस, पॅडी फील्ड मध्ये किंवा भाताच्या शेतीमध्ये स्टिंक बग येतो. किंवा स्लग कॅटरपिलर ऑन कॅस्टर, कॅस्टर वरती स्लग कॅटरपिलर म्हणजे एक आळी आहे. ही आळी त्या ठिकाणी ऑकेजनली काही एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्याला आपण स्पॉरडिक पेस्ट असं म्हणतो. देन ऑकेजनल पेस्ट, many pest occurs rather infrequently and close association with particular crop is absent. तर ऑकेजनल पेस्ट जी आहे तर ती क्वचितच त्या ठिकाणी येते, इनफ्रिक्वेंटली असते, क्लोज असोसिएशन त्याचं त्या ठिकाणी नसतं कुठल्याही क्रॉप बरोबर. मग त्याची उदाहरणं आहेत केस वर्म ऑफ राईस, राईस मध्ये ही वर्म येते, आळी आहे. केस वर्म ऑफ राईस. देन द मँगो स्टेम बोरर, आंब्याच्या खोडामध्ये त्या ठिकाणी मँगो स्टेम बोरर येतो. तो खोड त्या ठिकाणी पोखरतो, आतला गाभा खाऊन घेतो, त्याला आपण ऑकेजनल पेस्ट असं म्हणतो. देन फोर्थ, सीझनल पेस्ट. काही सीझन मध्येच आपल्याला ह्या पेस्ट पाहायला मिळतात. दोज पेस्ट which occurs mostly during a particular part of the year. एका वर्षामध्ये कुठल्या तरी सीझन मध्ये, पर्टिक्युलर सीझन मध्ये ही पेस्ट आपल्याला पाहायला मिळते, त्याला आपण सीझनल पेस्ट असं म्हणतो. द इन्सिडन्स ऑफ दिस पेस्ट आर गवर्न्ड बाय एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन अ लोकॅलिटी. The incidence of this pest are governed by environmental factors in locality. त्या विशिष्ट लोकलला त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशन कशी आहे याच्यावरती ह्या पेस्ट चा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल रेड हेरी कॅटरपिलर ऑन ग्राउंडनट ड्युरिंग एप्रिल मे इन सर्टन लोकॅलिटीज ऑफ द साऊथ इंडिया. आता साऊथ इंडियामध्ये या ठिकाणी रेड हेरी कॅटरपिलर भुईमुगामध्ये येतो ड्युरिंग एप्रिल मे मध्ये. एप्रिल मे मध्ये या पेस्टचा प्रादुर्भाव साऊथ इंडियामध्ये पाहायला मिळतो. देन राईस ग्रास हॉपर ड्युरिंग ऑगस्ट सप्टेंबर इन यूपी. उत्तर प्रदेशमध्ये तो राईस ग्रास हॉपर आहे. ग्रास हॉपर म्हणजे काय, तर हिरवा नागतोडा तुम्ही पाहिला असेल, तसाच या ठिकाणी हा ग्रास हॉपर आहे. तर तो ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. देन फिफ्थ, परसिस्टंट पेस्ट. परसिस्टंट पेस्ट कशाला म्हणायचं, पेस्ट दॅट ऑकर ऑन अ क्रॉप थ्रू आउट द इयर आर नोन ॲज परसिस्टंट पेस्ट. पूर्ण वर्षभर ही पेस्ट आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल मिलीबग ऑन शुगर केन, ऊसावरती असणारा मिलीबग, त्याला आपण पिठ्या ढेकून किंवा मिलीबग्स असं म्हणतो. तर त्यामध्ये हे मिलीबग जे आहे तर ते व्हाईटिश कलरचे त्या ठिकाणी असतात. पूर्ण वर्षभर ही पेस्ट आपल्याला तिथं पाहायला मिळते.
Then potential paste. Potential paste, this paste normally causes little loss but may become highly destructive, resulting from some disturbance in the environment and the consequent increase in their number. आता ही पोटेन्शियल पेस्ट जी आहे तर ती नॉर्मली कॉजेस लिटिल लॉस, म्हणजे जास्त काही त्या ठिकाणी डॅमेज करत नाही जर नॉर्मल कंडिशनला त्यांचं पॉप्युलेशन असेल तर. परंतु जर त्यांचे नंबर्स वाढले, त्यांचे जर नंबर्स वाढले, त्यांची संख्या जर वाढली तर मोठ्या प्रमाणात नुकसान हे त्या ठिकाणी करतात. त्याला आपण पोटेन्शियल पेस्ट असं म्हणतो. उदाहरणार्थ ब्राउन प्लांट हॉपर ऑन पॅडी. पॅडी मध्ये असणारा ब्राउन प्लांट हॉपर हा जो कीटक आहे तो जर संख्या कमी असेल त्यांची तर जास्त काही डॅमेज किंवा लिटिल नॉर्मल डॅमेज त्या ठिकाणी पॅडी फील्ड मध्ये होतो. परंतु जर त्यांची संख्या वाढली तर मेजर लॉस ते त्या ठिकाणी करू शकतात. अशा पेस्टला आपण पोटेन्शियल पेस्ट असं म्हणतो. देन सम पिक्चर्स शोज दॅट या ठिकाणी आफिड्स, या पहिल्या पिक्चर्स मध्ये आपल्याला दिसतंय आफिड्स पानाच्या खालच्या बाजूनं या ठिकाणी रस शोषण्याचं काम करतात. देन जॅसिड्स, थोडेसे काळपट रंगाचे हे जॅसिड्स असतात, या ठिकाणी चिकट द्रव निर्माण करतात. काळपट रंग त्या ठिकाणी पानाला मागच्या बाजूने येतो. देन या ठिकाणी ब्रिंजल मध्ये जी आळी आहे ती आळी या ठिकाणी कसं डॅमेज करते त्याचं या ठिकाणी पिक्चर शोज केलेलं आहे. देन मँगो स्टेम बोरर, या ठिकाणी हे पिक्चर पहा, हा मँगो स्टेम बोरर आहे. हा मँगो स्टेम बोरर आंब्याच्या झाडावरती आपल्याला सापडतो. आंब्याचं झाडाचं खोड त्या ठिकाणी पोखरून त्या ठिकाणी आतमधला बार्क तो खाण्याचं काम करतो. हा आहे मँगो स्टेम बोरर. लॅब मध्ये आपल्याकडं बरेचसे त्या ठिकाणी कीटकांचा संग्रह आहे, तो पाहिल्यानंतर विविध कीटक तुमच्या लक्षात येतील. देन टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम. टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम. आता या ठिकाणी जो डॅमेजिंग ऑर्गॅनिझम कुठला आहे याच्यावर त्या पेस्टचा प्रकार ठरतो. हा दुसरा टाइप आहे. पहिल्या टाइप मध्ये आपण पाहिलं टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स. इन्सिडन्स म्हणजे काय, ते कुठल्या भागामध्ये सापडतात किंवा कुठल्या सीझन मध्ये किंवा कुठल्या पिकांमध्ये असोसिएशन ऑकेजनली किंवा फ्रिक्वेंटली याच्यामध्ये ते सापडतात, त्यानुसार त्याचा टाइप होता. आता दुसरा जो टाइप आहे टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम. तो डॅमेज करणारा ऑर्गॅनिझम कुठला आहे याच्यावरती त्या पेस्टचा टाइप ठरतो. त्यामध्ये फर्स्ट इन्सेक्ट. इन्सेक्ट म्हणजे कीटक. दीज आर इम्पॉर्टंट अँड मेजर पेस्ट. कीटक जे आहेत दीज आर इम्पॉर्टंट अँड मेजर पेस्ट आहेत. इन्सेक्ट हॅव 3 पेअर्स ऑफ लेग्स. इन्सेक्ट्सला 3 पायांच्या जोड्या असतात. त्याचे जे पाय आहेत टोटल पाय किती झाले, 6 पाय झाले. देन 2 पेअर्स ऑफ विंग्स. त्यांना 2 पेअर्स असतात विंगचे, त्यांना 2 पंख असतात. देन सेगमेंटेड बॉडी. त्यांची जी बॉडी आहे ती सेगमेंटेड असते, वेगवेगळ्या पार्ट मध्ये ती विभागलेली आहे. त्यांचं हेड, ॲब्डॉमेन अशा पद्धतीने त्याची रचना असते. देन कॅरेक्टरिस्टिक्स कंपाऊंड. सेगमेंटेड बॉडी अँड कॅरेक्टरिस्टिक त्यांची असते. देन कंपाऊंड आईज अँड अँटिना. त्याचबरोबर त्यांना कंपाऊंड आई असतात, त्याचबरोबर अँटिना, त्यांना अँटिने पण असतात त्यांच्या डोक्यावरती. त्या अँटिनेच्या मार्फत ते त्या ठिकाणी त्यांचं भक्ष्य शोधण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करतात किंवा
इतर कीटकांबरोबर त्या ठिकाणी संपर्क करण्यासाठी त्यांचा ते अँटेनाचा वापर करू शकतो. The damaging stage of different insect pests are larvae, nymph and adults. जी डॅमेजिंग स्टेज आहे, वेगवेगळ्या स्टेजला इन्सेक्ट डॅमेज करतात. त्यामध्ये पहिली स्टेज आहे लार्वी, म्हणजे त्यांची ते आळीमध्ये ते सुरुवातीला असतात. त्यानंतर निम्फ, निम्फ मध्ये त्या ठिकाणी जी आळी आहे, लार्वीचं रूपांतर मोठ्या आळीमध्ये त्या ठिकाणी होतं निम्फ मध्ये. आणि अडल्ट म्हणजे ज्यावेळेस त्याला पंख येतात, पंख येऊन आल्यानंतर सुद्धा ते त्या ठिकाणी डॅमेज करतात. या अशा 3 स्टेजेस आहेत इन्सेक्टच्या. देन माइट. माइट्स म्हणजे आपण कोळी, तुम्हाला सर्वांना माहित असेल, तो जाळी वगैरे करतो. These are creature similar to insect having 4 pairs of legs. माइट्स जे आहे तर त्याला 4 पेअर्स आहेत लेगचे, 4 जोड्या त्या ठिकाणी पायांच्या असतात, म्हणजे त्याला 8 पाय असतात माइट्सला. They suck the sap from the plant and attack the crop in a huge number. हे काय करतात, सेल सॅप सकिंग करण्याचं काम करतात पानांमधनं किंवा प्लांट मधनं, आणि अटॅक द क्रॉप इन ह्यूज नंबर. आणि अनेक त्याचं पॉप्युलेशन खूप वाढतं शेतामध्ये, ह्यूज नंबर्स त्याचे त्या ठिकाणी होतात माइट्सचे. देन रोडेंट. पुढचं जे पेस्ट आहे त्याच्यामध्ये रोडेंट. रोडेंट म्हणजे काय, तर उंदीर किंवा उंदरासारखे जे अजून प्राणी आहेत, म्हणजे त्यामध्ये घूस पण येते, इतरही उंदराच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत त्या त्याच्यामध्ये येतात. The rat eat away large amount of human food and also damage the crops on large scale. उंदर जे आहे तर ते काय करतात, लार्ज अमाऊंट वरती त्या ठिकाणी फूड मटेरियल खाण्याचं काम करतात. त्याचबरोबर क्रॉप मध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते डॅमेज करतात. गव्हाच्या शेतीमध्ये आपल्याला वारंवार या रॅटचा उपद्रव जो आहे, जो डॅमेज आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. They are also responsible for heavy loss to stored grains on farms, in warehouses and houses. त्याचबरोबर रॅट जे आहे तर ते वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन आणि घरांमध्ये त्या ठिकाणी धान्य खाण्याचं काम करतात, धान्याची पोती ते फोडतात. त्यानंतर फोर्थ ॲनिमल्स. पुढचं जी पेस्ट आहे ती ॲनिमल्स. लार्ज ॲनिमल्स लाईक बोर, डिअर, एलिफंट्स, वाइल्ड बफॅलो, monkeys, squirrels causes direct damage to the crop plants. आता काही जंगली प्राणी जे आहेत तर ते डायरेक्ट शेतामध्ये येतात आणि त्या ठिकाणी डॅमेज करण्याचं काम करतात. Then they eat away the plants and waste huge amount of crop. तर ॲनिमल्स जे आहेत, जे जंगली प्राणी आहेत, बोर, डिअर, एलिफंट्स, वाइल्ड बफॅलो, मंकीज, स्क्वेल्स, तर हे काय करतात, तर लार्ज अमाऊंटला मध्ये त्या ठिकाणी झाडं खाण्याचं काम करतात, प्लांट्स खाण्याचं काम करतात, म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान ते शेतीमध्ये करत असतात. देन फिफ्थ बर्ड्स. पुढचं जो पेस्ट आहे तो बर्ड्स. बर्ड्स अटॅक द क्रॉप प्लांट अँड ईट ग्रेन्स. बर्ड्स काय करतात, क्रॉप प्लांट्स वरती अटॅक करतात. त्या ठिकाणी जर धान्य पिकं असतील, ज्वारी, बाजरी वगैरे अशा पिकांमध्ये कणसांवरती ते अटॅक करतात आणि धान्य खाण्याचं ते काम करतात. मग त्यामध्ये क्राऊ, पॅरोट अँड स्पॅरोज आर मेजर बर्ड्स दॅट अटॅक द क्रॉप्स. मग त्यामध्ये काही एक्झाम्पल दिले, क्रो, पॅरोट, स्पॅरो असे जे बर्ड्स आहेत तर ते त्या ठिकाणी क्रॉप वरती अटॅक करून शेतामध्ये नुकसान करतात. तर हे झाले टाइप ऑफ पेस्ट ऑन द बेसिस ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये इन्सेक्ट, माइट्स, रोडेंट,
ॲनिमल्स अँड बर्ड्स या ठिकाणी आज आपण पाहिलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी पेस्ट अँड डिसीज कंट्रोल हा चॅप्टर 11 नंबरचा आपण स्टार्ट केला आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं काही पेस्ट म्हणजे काय, देन मीनिंग ऑफ डिसीजेस, पेस्ट म्हणजे कीटक आहेत. देन डिसीजेस मध्ये या ठिकाणी रोग होतात. ते रोग कुठल्या कारणांमुळे होतात ते आपण या ठिकाणी पाहिलेत. देन टाइप ऑफ पेस्ट, पुढचा आपण जो टॉपिक आहे तो याच्यामध्ये घेतलाय टाइप ऑफ पेस्ट. त्यामध्ये फर्स्ट टाइप आपण पाहिला ऑन द बेसिस ऑफ इन्सिडन्स, ज्या ठिकाणी ते सापडतात किंवा क्रॉप असोसिएशन मध्ये ते असतात त्यानुसार त्याचे पेस्टचे टाइप केलेले आहेत. देन सेकंड टाइप पेस्ट ऑफ डॅमेजिंग ऑर्गॅनिझम्स, डॅमेज करणारे ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्याच्यानुसार पेस्टचे 5 टाइप आहेत. मग त्यामध्ये इन्सेक्ट, माइट, रोडेंट, ॲनिमल्स अँड बर्ड्स हे त्या ठिकाणी आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलं आहोत. तर आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.